नमस्कार, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वेलकम टू बायो किरण. विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. मला पण मान्य आहे, पण तुमची एक्झाम जवळ येते. महत्त्वाचं म्हणजे बायोचा पेपर आणि त्यासाठी आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. मलाही माहिती आहे, की तुमचं प्रिपरेशन बेस्ट चालू असेल. पण फक्त तुमचे 15 मिनिटं घेतोय आणि या 15 मिनिटामध्ये तुम्हाला रिटर्नमध्ये 15 मार्क मिळवून देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण बायोलॉजीच्या पेपरमध्ये 15 मार्क्सचं इथूनच येणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि त्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील आणि तेव्हा तुम्हाला 15 मार्क मी गॅरंटी देतो, की 15 मार्क तुम्हाला नक्की मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, ज्यामध्ये आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे इम्पॉर्टंट बायोलॉजिकल डायग्राम, जे की उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारल्या जातील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या की काय-काय डायग्राम असणार आहे आणि किती मार्कला त्या विचारल्या जातील. आणि हे कशावरून सांगितलंय, तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या 5 वर्षाच्या क्वेशन पेपर तुम्ही जरी एनालिसिस केलेले असेल, तरीही तुमच्या लक्षात येईल, की या डायग्राम किती महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यावरूनच मी हे एनालिसिस तुम्हाला सांगतोय, की पाठीमागच्या 5 वर्षापासून तुम्हाला हे जर तुम्ही एनालिसिस केलेलं असेल, तर तुम्हालाही कळेल, की त्यामध्ये डायग्राम किती इम्पोर्टंट होत्या. आणि बायोलॉजीचा पेपर जर म्हटलं, की मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, बायोलॉजीचा पेपर म्हटलं, की डायग्राम ह्या महत्त्वाच्या आहेतच. डायग्राम शिवाय तुम्ही पेपर हा कंप्लीट करूच शकत नाही आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, की व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट जो चॅप्टर आहे आपला, रिप्रोडक्शन ऑफ लोअर अँड हायर प्लांट्स, तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची फिगर जी आहे तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, एक तर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट ऑलरेडी दोनदा विचारलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी डायग्राम आहे तर ती आहे अनाट्रॉपस ओव्ह्यूल. अनाट्रॉपस ओव्ह्यूलची डायग्राम सुद्धा आतापर्यंत खूप वेळेस विचारलेली आहे आणि इथे सुद्धा प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत विचारलेला आणखीन एक प्रश्न आहे. मेल गॅमेटोफाइट बद्दल विचारलेलं होतं. मे बी जर त्यांना दुसरं विचारायचं असेल तर फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट आता विचारली जाऊ शकते. यामध्ये तुम्हाला 2 डायग्राम करायच्यात. एक तर पूर्ण डायग्राम करा किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही फायनल जो आहे एम्ब्रिओ सॅकची डायग्राम, तर ती महत्वाची आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये करून जावं लागणार आहे. कदाचित जर तुम्हाला हाच क्वेश्चन जर 4 मार्काऐवजी जर 1 मार्कला जर विचारला, तर त्यामध्ये तुम्हाला लेबलिंगसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे 1 मार्कसाठी का होईना याचे सगळे नावं व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पोर्टंट डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत विचारलेली आहे, की टीएस ऑफ टेट्रास्पोरेंजेट अँथर. टेट्रास्पोरेंजेट अँथर जर म्हटलं तर तुम्हाला ही फिगर काढायची, पण मात्र तेच डायसन्स अँथर जर तुम्हाला विचारलं तर मात्र ही तुम्हाला फिगर काढायची आहे. पोलंग्रेनी इथून बाहेर निघतानाची ही फिगर आहे, तर तुम्हाला ती जमली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो, तर आणखीन एक इम्पोर्टंट आहे. ही डायग्राम तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन मध्ये सुद्धा उपयोगी येईल आणि दुसरं म्हणजे जर 3 मार्कचा क्वेश्चन आला तर सुद्धा उपयोगी येईल. तर त्यामध्ये एंट्री ऑफ पोलन ट्यूब इंटू द ओव्ह्यूल, त्याच्यामध्ये जर पोलन ट्यूब ही मायक्रोपायलर एंड कडून असेल तर त्याला म्हटलं तर पोरोगॅमी, जर चलायझल एंड कडून असेल तर त्याला म्हटलं तर चलायझोगॅमी आणि जर दोघांच्या मध्ये जर असेल तर त्याला म्हटलं तर मेसोगामी. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डबल फर्टिलायझेशनचा क्वेश्चन विचारला जातो. सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन 3 मार्कांसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्ही 1 मार्कासाठी ही फिगर काढू शकता. 1 मार्क तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर व्हीएस ऑफ मेज ग्रेन म्हणजेच मोनोकॉट सीडची डायग्राम आहे. याच्यावरती तुम्हाला मोठा क्वेश्चन येणार नाहीये. मोनोकॉट सीड किंवा डायकॉट सीड याच्यावरती तुम्हाला लेबलिंगसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ड्रॉ करण्यासाठी नसेल. मात्र 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इथे लेबलिंगसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण, तर सेकंड चॅप्टर ज्याच्यामध्ये आपण एनिमल रिप्रोडक्शन बघतोय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट ही फिगर आहे. दॅट इज द टीएस ऑफ टेस्टिस आणि जर ही नाही विचारलं तर तिला ऑर म्हणून ग्राफियन फॉलिकलची फिगर असू शकते. ही या दोन्ही पण फिगर ज्या आहेत तर त्या 3 किंवा 4 मार्कला च्या क्वेश्चन मध्ये इथे असू शकतात. त्याच्यानंतर फक्त जर ड्रॉ मध्ये आले तर 2 मार्कला असेल. त्याच्यानंतर आणखीन एक इम्पोर्टंट क्वेश्चन जो की अगोदर सुद्धा विचारलेला होता, स्पर्माटोजेनेसिस. हा आतापर्यंत दोनदा विचारलेला क्वेश्चन आहे स्पर्माटोजेनेसिस आणि त्याचे व्यवस्थित लेबलिंग आणि त्याच्या स्टेप तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक आतापर्यंत जवळपास 3 ते 4 वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये, तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. स्ट्रक्चर ऑफ स्पर्मची फिगर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित काढता आली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये जे काही
न्यूक्लियस किंवा प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स, डिस्टल सेंट्रिओल्स जे असेल, तर त्या नावं तुम्हाला देता आले पाहिजे. लेबलिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे मायटोकॉन्ड्रिया आहे आणि इथे मॅक्रोझोमच्या आसपास इथे गोल्गी ॲपरेटस असतं, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यातून तुमचा एमसीक्यूचा क्वेशन सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर जो अगोदर जी फिगर दाखवली होती तुम्हाला स्पर्माटोजेनेसिसची, तर त्याला ऑर म्हणून इथे oogenesis सुद्धा विचारलं जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे सगळे जास्त चुका कुठे करतात, तर इथे फर्स्ट पोलार बॉडी आणि सेकंड पोलार बॉडी किंवा oogonia नंतर जे प्रायमरी ओसाइट्स तयार होतं, तर त्याच्यानंतर मियोसिस होतं आणि तिथे सेकंडरी ओसाइट्स बनतो आणि नंतर एकच ओहम बनतो. हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी जर विचारलं, तर 4 मार्कचा क्वेश्चन असेल, त्यामध्ये 1 मार्क हा फिगरसाठी असेल. त्याच्यानंतर पुढे जर विचारलं, तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ टेस्ट क्रॉस वरती क्वेश्चन आलेला होता लास्ट इयरलाच आणि त्यामुळे मी फिगर मुद्दामून इथे घेतलेली आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम आणि त्यालाही ऑर म्हणून स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम, या दोन्ही पैकी एक फिगर विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे याचे नावं व्यवस्थित करून जा आणि ही फिगर व्यवस्थित करून जा. त्याच्यामुळे तुमचे हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे, तो म्हणजे बीड्स अँड स्टिंग स्ट्रक्चर. हा बीड्स अँड स्टिंग स्ट्रक्चरचा जो आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर असेल, ज्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन H1 हिस्टोन असेल किंवा H2A, H2B, H3, H4, त्यामध्ये H1 हिस्टोन जो येतो तो सेपरेट राहतो आणि तो या ठिकाणी असतो आणि लिंक डीएनए सोबत. आणि जो न्यूक्लिओझोम जे बनतं, तर त्याच्यामध्ये जनरली H2A, H2B, H3, H4 आणि प्लस डीएनए यांचं स्ट्रक्चर जे असतं, तर ते न्यूक्लिओझोम म्हटलं जातं आणि एकत्रितपणे याला बिट्स ऑन स्ट्रक्चर म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचबरोबर सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए ही फिगर सुद्धा याला जो काही वाय शेप जो तयार झालेला इन्व्हर्टेड वाय शेप स्ट्रक्चर, तर हे सुद्धा विचारलं जातं. सगळ्यात महत्वाचं इथे क्वेश्चन तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन पण बनेल, की 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शनला लॅगिंग स्ट्रँड म्हणतात आणि 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शनला हे जो आहे तर तो लीडिंग स्टँड बनतो. तर याला इथे ओकाजाकी फ्रॅगमेंट कुठे बनतं, याच्यावरती सुद्धा काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा डीएनए फोर्क जो आहे, तर त्याची फिगर व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं, तर बघा आतापर्यंत विचारलेला क्वेश्चन आहे इथे ट्रान्सक्रिप्शन युनिट विचारलेला आहे. त्याच्यामध्ये टेम्पलेट स्टँड कुठला असतो, स्ट्रक्चरल जीन कुठला असतो किंवा कोडिंग स्टँड, प्रमोटर जीन किंवा टर्मिनेटर जीन, यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण, तर ट्रान्सक्रिप्शन जे आहे, तर एचएनआरएनएचं ट्रान्सक्रिप्शन जे आहे, तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे आणि हे ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जर फिगर जर म्हटली, तर आतापर्यंत एकदा विचारलेलं आहे, ते म्हणजे टी-आर-एन-एचं स्ट्रक्चर. टी-आर-एन-चे 2 स्ट्रक्चर आहेत. एक 2D स्ट्रक्चर आहे, दुसरं 3D स्ट्रक्चर आहे. 2D स्ट्रक्चर जर म्हटलं, तर हेअरपिन स्ट्रक्चर आणि 3D स्ट्रक्चर जर म्हटलं, तर क्लोव्हर लीफ मॉडेल. तर याच्यापैकी स्पेसिफिकली तुम्हाला विचारले जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, तर ते म्हणजे हेअरपिन स्ट्रक्चर. तर हेअरपिन स्ट्रक्चर व्यवस्थित करा, याच्यात सुद्धा तुम्हाला मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची एक फिगर आहे, ज्याच्यावरती आतापर्यंत खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे. एक तर थेअरीमध्ये पण आलेला आहे आणि डायग्रामसाठी पण आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तो म्हणजे युरी अँड मिलरचा एक्सपेरिमेंट, जो की इव्होल्यूशन चॅप्टर मध्ये आपण फर्स्ट फिगर आपण डिस्कस केली होती. सगळ्यात महत्वाचं एमसीक्यू साठी तुम्हाला इथे क्वेश्चन बनतो, की इथे कुठले कुठले केमिकल होते आणि त्यांचा रेशो काय होता. तर हे सुद्धा तुम्ही बघून जा, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नक्की सॉल्व्ह करता येईल. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर पुढे आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन, ज्याच्यामध्ये डिलिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन आणि ट्रान्सलोकेशन. त्यातलं एक लक्षात ठेवा, इन्व्हर्जन मध्ये 180 डिग्रीने रोटेट होतो डीएनए आणि त्याची सुद्धा तुम्हाला फिगर विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण आणखी, तर चॅप्टर नंबर 6 जो आहे आपला प्लांट वॉटर रिलेशन, तर त्याच्यामधला हा या फिगर आहेत. रूट टिपचं एक स्ट्रक्चर आहे, ज्याच्यावरती रूट हेअर झोन तयार झालेला आहे आणि दुसरं म्हणजे रूट हेअरचं स्ट्रक्चर आहे. याच्यावरती पण आतापर्यंत रूट हेअर स्ट्रक्चर जे आहे, तर ते तुम्हाला दोनदा बघायला मिळेल स्टेट बोर्डच्या पेपरमध्ये आणि हे एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पुढचं जर म्हटलं, तर पाथवेज, याच्यामध्ये तुम्हाला एकतर हा डिफरन्स बिटवीनला पण विचारलं जाईल किंवा तुम्हाला फक्त लेबलिंगसाठी इथे विचारलं जाईल. तर ते पण व्यवस्थित करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे हा जो काही पार्ट आहे कॅस्पिरियन स्ट्रिपचा, तर तो तुम्हाला दाखवता आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण, तर टाइप्स ऑफ गार्ड सेल याचा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. आतापर्यंत आय थिंक दोनदा विचारलेला आहे क्वेश्चन. जे किडनी शेप स्टोमॅटा आहे किंवा डबल शेप जे गार्ड सेल्स आहेत, म्हणजे डायकॉस्टोमॅटा आणि मोनोकॉस्टोमॅटा, तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जर म्हटलं, तर ब्रीथिंगचा जो पार्ट आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला लेबलिंगसाठी विचारलं. इथे ड्रॉ करण्यासाठी नाहीये, लेबलिंगसाठी किंवा ही एक फिगर आलेली होती आणि याच्यावरती काही बेसिक क्वेश्चन विचारलेले होते.
स्टेट बोर्डमध्ये. हा ऑलरेडी पी-वाय-क्यू आहे. तर त्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एकतर ओळखण्यासाठी विचारलं जाईल किंवा लेबलिंगसाठी विचारलं जाईल. ते म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. ज्या डब्ल्यूबीसीचे जे टाइप्स आहेत 2 ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये परत 3 टाइप आहेत. न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये परत 2 टाइप आहेत. लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेशन विचारले गेलेला आहे आणि यावेळेस सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हा एक मायनर टॉपिक आहे आणि त्या मायनर टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं विद्यार्थी मित्र तो डबल सर्क्युलेशन डायग्रामॅटिक व्ह्यू जो आहे तर इथे याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत आणि आता सुद्धा विचारण्याचे चान्सेस आहेत कारण हा एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन मधलं. तर विद्यार्थी मित्रांनो हार्टचे जे आहे तर ते 4 कुपे असतात किंवा ज्याला आपण चेंबर म्हणतो तर 4 चेंबर आहेत. राइट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राइट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल आणि त्याच्यामध्ये जे डबल सर्क्युलेशन आहे, एक आहे पल्मोनरी सर्क्युलेशन आणि दुसरं आहे सिस्टमिक सर्क्युलेशन. तर याबद्दल सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे कारण क्वेश्चन याच्यावरून सॉल्व्ह होऊ शकतो आणि म्हणून हा चार्ट जर तुम्ही अजून केलेला नसेल तर हा व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर अजून एक इम्पॉर्टंट फिगर आहे जी की ह्युमन हार्टची फिगर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट ज्याच्यामध्ये एसए नोड आणि एव्ही नोड हे 2 पार्ट खूप महत्वाचे आहेत. एसए नोड दॅट इज द सिनोएट्रियल नोड आणि एव्ही नोड दॅट इज द ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. तर याच्यामध्ये जे काही बंडल ऑफ हिस्टिडिन असेल किंवा पुरकिनचे फायबर्स असतील तर हे कुठे आहे त्याचं लोकेशन काय आहे तर त्याच्यामुळे जे सिस्टोल अँड डायस्टोल होतात तर या टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती पाहिजे आणि या जर तुम्ही व्यवस्थित करून गेला तर हा क्वेश्चन सुद्धा तुमचा सॉल्व्ह होईल कारण या चॅप्टरला जवळपास 7 मार्कांचं वेटेज आहे आणि सगळ्यात टफेस्ट चॅप्टर म्हणून जनरली रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा जो चॅप्टर आहे तर त्याला समजलं जातं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची भीती न बाळगता हे जे टॉपिक आहे तर ते व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे तर तो म्हणजे टीएस ऑफ आर्टरीज, वेन अँड कॅपिलरीज. एक मायनर टॉपिक 1 मार्क्ससाठी क्वेश्चन इथे बनू शकतो. लॉंग आन्सर क्वेश्चन बनणार नाही. ते मायनर क्वेश्चन असेल म्हणजे 1 मार्क्सचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही याचे बाउंडरीज आहेत म्हणजे ट्युनिका एक्स्टर्ना असेल, ट्युनिका मेडिया असेल, ट्युनिका इंटरना असेल तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजेच आर्टरीज, वेन अँड कॅपिलरीज. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण आणखीन एक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट इथे आहे ज्याच्यावरून आपण एक सेंट्रल नर्वस सिस्टमची डिस्कव्हरी झाली ती म्हणजे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया आपण 2 ठिकाणी स्टडी करतो. एक कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये पण करतो आणि दुसरी म्हणजे आपण जो आपला सेकंड चॅप्टर आहे रिप्रोडक्शनचा तर तिथे सुद्धा आपण प्लॅनेरिया स्टडी करतो. कारण रिजनरेशन कॅपॅसिटी जी आहे तर ते प्लॅनेरियामध्ये असते. याच्यामध्ये तुम्हाला लेबलिंगसाठी विचारलं जाईल, काही स्पॉट कुठे आहे, ब्रेन कुठे आहे किंवा नर्व्ह कॉर्ड कुठे आहेत किंवा ट्रान्सव्हर्स नर्व्ह कुठे आहेत. तर याच्यासाठी लेबलिंगसाठी विचारलं जाईल, ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला विचारणार नाही. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर व्हेंट्रिकल्स ऑफ ब्रेन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण इथे खूप सारे विद्यार्थी चुकतात. त्याच्यामुळे इथे लेबलिंगसाठी तुम्हाला विचारलं जाईल, ड्रॉ करण्यासाठी विचारलं जाणार नाही. तर व्यवस्थित सगळे लेबल्स जे आहेत तर ते बघून जा. व्हिडिओ वाटलंच तर इथे पॉज करा आणि सगळे जे काही लेबल आहे तर ते व्यवस्थित रीड करा. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तो म्हणजे पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन ऑफ नर्व्ह कॉर्ड दॅट इज द एक्झॉन मध्ये होणारे जे काही पोलरायझेशन डिपोलरायझेशन आहे तर त्याच्यामध्ये जे रेस्टिंग एक्झॉन असतं तर त्याच्यामध्ये पोलराइज मेम्ब्रेन असतो. जेव्हा एक्साइटेड एक्झॉन असतं तर तेव्हा डिपोलरायझेशन असतं आणि एक्साइटेड एक्झॉन मध्ये सिग्नल जो पुढे जातो तर परत रिपोलरायझेशन होतं. तर हे इथे व्यवस्थित दिलेलं आहे. तर ते तुम्ही व्यवस्थित करून जा कारण इथे तुम्हाला 3 मार्कांचा क्वेश्चन याच्यावरून सॉल्व्ह होऊ शकतो आणि हा सुद्धा पी-वाय-क्यू आहे. पुढे जर म्हटलं तर फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्ह. स्पायनल नर्व्हचं जे स्ट्रक्चर आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचंय. इथे तुमचा 2 चा क्वेश्चन बनू शकतो. याच्यामध्ये ड्रॉ करण्यासाठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा एक्सप्लेन विथ डायग्राम असा एक क्वेश्चन जर विचारला तर 3 मार्कला क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन 2 टाइप आहे. एक आहे जे मेमरी रिसेप्टर असतात तर त्यांच्या कडून जे काही सिग्नल ट्रान्सडक्शन होतं तर त्याचं आणि दुसरं म्हणजे इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्ये असलेले जे काही रिसेप्टर असतात तर त्यानुसार तर हे सुद्धा व्यवस्थित इथे लेबलिंगसाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा फिगर दिलेली असेल ते तुम्हाला एक्सप्लेन करायला लावू शकते तर दोन्ही पण व्यवस्थित करून जा. इथे क्वेश्चन बनण्याचे चान्सेस मोस्ट ऑफ द आहेत. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आणखीन एक आहे जनरली थायरॉइड ग्लॅंड. थायरॉइड ग्लॅंड ची फिगर सुद्धा तुम्हाला एकदा ड्रॉ करायला विचारली जाऊ शकते किंवा लेबलिंगसाठी विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे हे व्यवस्थित करा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा जास्त टाईम घेणार नाहीये. 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे जर करून गेलात 15 मार्क मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. 15 मार्क तुमचेच असणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीमध्ये तुम्हाला एकतर त्याच्यावरती क्वेश्चन विचारतील किंवा याचं ड्रॉ करण्यासाठी विचारतील. तर इथे डायसल्फाइड बॉन्ड एकच आहे, तर तो लक्षात ठेवा.
त्याच्यावरती आतापर्यंत खूप वेळेस म्हणजे सिली मिस्टेक्स विद्यार्थ्यांच्या होतात, की कुठले बॉन्ड असतो, तर डायसल्फाइड बॉन्ड असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे अजून साल्मोनेला टायफीवरती क्वेश्चन विचारलेला होता ऑलरेडी. जनरली याच्यामध्ये कुठले प्रोटीन्स वगैरे असतात. एक लेबलिंगसाठी विचारलेलं होतं आणि ड्रॉ करण्यासाठी विचारलेलं होतं स्ट्रक्चर ऑफ एच-आय-व्ही. तर हे व्यवस्थित करून जा. सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती कुठले प्रोटीन्स असतात. GP120 आणि GP41 हे जे 2 प्रोटीन आहेत, तर हे लक्षात ठेवा कारण 1 मार्कचा क्वेश्चन इथून सुद्धा बनू शकतो. पुढे जर गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर बायोगॅस प्लांट वरती विचारलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही एकमेकांना ऑर असेल. एक तर पीसीआरची प्रोसेस तुम्हाला विचारतील. पीसीआर मध्ये ते जे काही थर्मल सायक्लर हे नाव लक्षात ठेवा. थर्मल सायक्लर हे युनिट आहे, जे मशीन आहे, तर ते पीसीआरचं मशीन आहे. आणि इथे एक बॅक्टेरिया वापरला जातो दॅट इज द थर्मस ॲक्वाटिकस. आणि त्याच्यामधून जो डीएनए पॉलिमरेज काढला जातो तर त्याचं नाव होतं टॅग डीएनए पॉलिमरेज. तर इथे क्वेश्चन बनेल. पुढचं जे आहे तर ते आहे आउटलाईन दिलेली आहे एक रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक डोनर सेल असेल किंवा दुसरा वेक्टर म्हणजे ॲज अ प्लाझमिड वेक्टर म्हणून वापरला जाईल प्लाझमिड. आणि ते कसं एक नवीन व्हरायटी बनवलं जाते तर त्याचा एक फ्लो चार्ट म्हणून इथे दिलेला आहे. तर या फ्लो चार्ट जर तुम्हाला माहित असेल तर 4 मार्कचा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होईल. त्यामुळे हा 4 मार्क्ससाठी हा फ्लो चार्ट व्यवस्थित करा. आणि इथे सुद्धा टाइम थर्मल सायकलर काय तर टाइम चेंज करणार आहे, सॉरी टेम्परेचर चेंज करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला टेम्परेचर किती होतं याच्यावरती सुद्धा तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं तर एक पिरामिड ऑफ एनर्जी दिलेलं आहे तुम्हाला. इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की किती पर्सेंट 10% ला इथे काम करतो म्हणजे 100%, 10%, 1% आणि 0.1%. तर ही एनर्जी जी आहे तर कारण हा अपराईट पिरामिड आहे, ऑलवेज अपराईट असतो, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही. त्याच्यानंतर पुढे इथे परत हा क्वेश्चन विचारलेला होता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं होतं स्पेसिस एरिया रिलेशनशिपचं. आणि इथे जो क्वेश्चन विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तर इथे तुम्हाला विचारलं होतं की इथे तुम्हाला लेबलिंग करण्यासाठी विचारलेलं होतं. त्याच्यामुळे हे लेबलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. इथे प्रत्येक ठिकाणी काय-काय लेबल करायचंय तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तिथे गेल्यानंतर कन्फ्युजन व्हायला नको. क्वेश्चन इथे विचारलेला आहे ऑलरेडी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी. 15 मार्क तुम्हाला देऊन जाईल. त्याच्यामुळे व्हिडिओ ज्यांनी सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांच्यासाठी खूप-खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाहीये, तर तुमच्या मित्रांसाठी सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शेअर करा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं बायोकिरण हे ॲप इन्स्टॉल करा. तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे एम-एस-टी सी-ई-टीसाठी. त्याच्यामुळे ॲप नक्की इन्स्टॉल करून ठेवा. आणि तुमचे काहीही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती WhatsAppला मेसेज करा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. लिंक सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर बायोलॉजी पेपर.